सुट्ट्या लागल्या की मुलं घरी राहतात उन्हाळ्यात आणि थोड्या थोड्या वेळाने त्यांना छोटी छोटी भूक लागते. त्यासाठी एक मी खूप छान असा पदार्थ आणलेला आहे, स्वीट कॉर्नची भेळ किंवा चाट. मी स्वीट कॉर्न घेतलेला आहे, याला पाण्यात टाकून उकळून घेईल आणि याच्यापासून अतिशय स्वादिष्ट चटपटी अशी भेळ 10 मिनिटाच्या आत तयार करून घेणार आहे. तर चला चाट करायला सुरुवात करूया. एका भांड्यात पाणी टाकून घेतलं आणि त्यात स्वीट कॉर्न टाकला आणि थोडंसं हे मीठ मी याच्यात टाकून घेतलं आणि ती अशी एक प्लेट झाकून 5 मिनटं याला उकळून घेऊ. हे बघा, स्वीट कॉर्न हा छान बॉईल झालेला आहे. बॉईल झाला की रंग बदलतो. जेव्हा आपण पाण्यात घातला येलो होता, आता हा ऑरेंज झालेला आहे. आपण गॅस बंद करू, याला पाण्यातून काढून घेऊन गार होऊ देऊ आणि मग त्याचे आपण दाणे वेगळे करून घेऊ. अशा प्रकारे मी दाणे याचे काढून घेतले आणि थोडंसं गार करायसाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. यात घालू आता आपण बारीक बारीक कापलेली काकडी, अगदी बारीक बारीक कापायचं प्रत्येक वस्तू. कांदा आणि त्याला मोकळं करून घ्यायचं. टोमॅटो आणि तुम्हाला आवडत असेल त्यात अनारदानासुद्धा घालू शकतो, गाजरसुद्धा, कोथिंबीर. चवीपुरते तिखट, तुमच्या आवडीनुसार. मुलं खात असेल तर कमी घालू शकता. चवीनुसार मीठ, अगदी थोडं घाला, कारण की चाट मसाला आणि काळं मीठ टाकतो त्याच्यामुळे दोन्ही खारट असतात. चिमटीभर मी हे काळं मीठ घालत आहे आणि थोडासा यात चाट मसाला टाकून घेतला आहे. आता त्यात लिंबू पिळू आणि मस्तपैकी याला शेक करून घेऊ. अगदी थोडासा लिंबू पिळायचा. आता ह्याच्यावरती आपण एक झाकण लावून घेऊ आणि याला असं शेक करू. मिक्स न करता चमच्याने असं हलवून घेऊ खालीवर. सर्व पदार्थ एकमेकांना लागू. बघा, चाट असं टेम्पटिंग अशी कॉर्न चाट तयार आहे. आता आपण सर्व करू. आवडत असेल तर तुम्ही वरून आणखी पुन्हा कांदा घेऊ शकता. भरपूर अशी आपण याच्यावरती घालू बारीक शेव. ही चाट झाली खायसाठी तयार. तुम्ही एकदा बनवून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा.